आणि तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो, कारण तुम्ही आज इकडे आलात. हा काही साधा प्रवास नव्हता. तुम्हाला सुषमाताईला मी आधी सांगत होतो की सुषमाताई तुम्ही पायी वगैरे चालू नका, जा सभा घ्या, पण झोपड्या पण टाका. पण त्या झोपड्यानंतर काढले की आता नाही तर तिकडे लोक परत राहिले जायचे. आणि नाही तुमच्या झोपड्यांची पुन्हा जाहिरात व्हायची, प्रधानमंत्री आवास योजना. देखो सुषमाताई को घर दिया की नाही दिया. तर ही वस्तुस्थिती तुम्ही केली आणि त्यांना त्या लोकांना धीर दिला. नाहीतर असहाय्य लोक आहेत, त्यांच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी त्यांना आपल्यासाठी लढणारा कोणतरी आहे हा विश्वास तुम्ही दिला, त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. आणि मला खात्री आहे हा सगळा प्रवास हा केवळ तुमचा नाही आहे, तर आपल्या भारतीय लोकशाहीचा प्रवास आहे की लोकशाही कोणत्या दिशेने चाललेली आहे, लोक काय म्हणत आहेत आणि प्रत्यक्षात काय होते. तर हा प्रवास फुकट तर नक्की जाणार नाही. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या त्याच्याबद्दल मला एक माझं तर म्हणणं की एकदा तुम्हाला वेळ देईन, तुम्ही नीट चांगल्या ते जिल्ह्याप्रमाणे एक टिप्पण करून द्या. साधारणतः मी तिथल्याच जाईन मी, कारण मी ते जाहीर सभेत विचारतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.